प्रभूची स्तुती व माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करून सुरक्षित ठेव. प्रियानो, हा जो संदेश आहे शेवटच्या दिवसाबद्दल हा संदेश आहे. शेवटच्या दिवसातला भविष्यवाण त्याबद्दल हा जो संदेश आहे. म्हणून कृपा करून हा संदेश तुम्ही संपूर्ण वाचा. आता तुम्हाला एक बातमी तुम्ही वाचली असेल, बघितली पण असेल, कारण ही बातमी सर्व इंटरनॅशनल आणि नॅशनल न्यूज चॅनलमध्ये आलेली आहे. ही बातमी म्हणजे जग 6 मिनिटासाठी अंधारात जाईल. म्हणजे 2 ऑगस्ट 2027 मध्ये 2 ऑगस्ट 2027 मध्ये जे आहे सूर्यग्रहण होणार आहे. आणि हे जे ग्रहण जे आहे या शतकातील सर्वात लांब ग्रहण मानले जाते. आणि काही भागामध्ये तर चंद्र पूर्णपणे सूर्य झाकेल आणि सुमारे 6 मिनिटापेक्षा अधिक काळ दिवस रात्रीसारखा अंधारलेला दिसेल. प्रियानो, ही गोष्ट होणार आहे 2 ऑगस्ट 2027 मध्ये. कारण आणि हे जे ग्रहण जे आहेत, जे मिडल ईस्ट आहे, मध्यपूर्व तिथं हे दिसणार आहे. आणि युरोप आणि दक्षिण एशियाच्या बऱ्याच भागामध्ये पण हे दिसणार आहेत, आफ्रिकामध्ये. पण मुख्य जे भाग जो आहे तो आहे मिडल ईस्ट. म्हणजे मिडल ईस्ट म्हणजे तिथं इस्रायल आहे. त्यानं हे का महत्त्वपूर्ण आहे? कारण पवित्र शास्त्रामध्ये याबद्दल सांगितलेलं आहे. ते पहिलं आपण वाचूया. योएल अध्याय 2 30-31. मी आकाशात आणि पृथ्वीवर अद्भुत चिन्हे दाखवेल, रक्त, आग आणि धुराचे स्तंभ. प्रभूचा महान आणि भयावह दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधारात बदलेल आणि चंद्र रक्तासारखा होईल. प्रियानो, आता ही जी भविष्यवाणी जी आहेत, ही भविष्यवाणी जुन्या काळामध्ये केलेल्या आहेत की प्रभूचा महान दिवस येण्यापूर्वी, म्हणजे येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन येण्यापूर्वी सूर्य अंधारात बदलेल. प्रियानो, हीच घटना आता होणार आहे 2027 मध्ये. आता इथे लक्षात ठेवा की रॅप्चर आणि येशू ख्रिस्ताचं जे आगमन आहे, दुसरं आगमन, ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आता रॅप्चर आता कधी पण होऊ शकतं. आज होऊ शकतं, उद्या होऊ शकतं, पुढच्या महिन्यात होऊ शकतं, कधी पण होऊ शकतो. कारण रॅप्चरसाठी सर्व भविष्यवाणी पूर्ण झालेलं आहेत. इस्रायल राष्ट्राचं पूर्ण स्थापन झालेलं आहे 14 मे 1948 मध्ये. त्यानंतर पण पुष्कळ भविष्यवाणी जे आहेत पूर्ण होत गेला. रॅप्चरसाठी आता कुठलीही भविष्यवाणी पूर्ण होण्याची आवश्यकता नाही आहे. ते कधी पण होऊ शकतं. आणि रॅप्चरमध्ये असं तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्त जो आहे तो स्वर्गातून खाली येईल. तो ढगामध्ये येईल, पण तो पृथ्वीवर येणार नाही आहे. आपण जे आहेत, आपलं रॅप्चर होईल, आपण वरती खेचले जाऊ आणि येशू ख्रिस्त आपल्याला ढगात भेटणार आहेत आणि तिथून तो आपल्याला स्वर्गात नेईल. आणि त्यानंतर पृथ्वीवर जो आहे तो 7 वर्षाचा क्लेशाचा काळ सुरू होणार आहे. आता हे सगळं प्रकटीकरणचं पुस्तक आणि डॅनियलच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि हे आपण अगोदर पण बघितलेलं आहे. आणि क्लेशाच्या काळाच्या शेवटी येशू ख्रिस्ताचं आगमन होणार आहे, ज्याला आपण म्हणतो दुसरं आगमन. आणि दुसरं आगमनाच्या वेळी येशू ख्रिस्त पृथ्वीवर येणार आहे. त्याचे पाय पृथ्वीच्या जमिनीवर पडणार आहेत. तो येणार आहे येरुशलेममध्ये. तो येणार आहे जैतुनाच्या पर्वतावर येणार आहे. आणि जेव्हा तो तिथे येईल, ते पर्वत जे आहे तिथं मोठा भूकंप होईल आणि त्या पर्वताचे 2 तुकडे होतील. हे सर्व जे आहे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. मग ही जी भविष्यवाणी आहे दिली गेलेली आहे की सूर्य जो आहे तो अंधारात जाईल, ही भविष्यवाणी येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या अगोदर. म्हणजे ही जी घटना जी आहे ही घटना होणार आहे क्लेशाच्या काळामध्ये. पण आपण त्यावेळेस स्वर्गामध्ये असू, कारण त्याच्या अगोदरच जे आहे ते रॅप्चर होणार आहे. हे क्लेशाच्या काळाच्या शेवटी ही घटना होणार आहे. तर प्रियानो, ही भविष्यवाणी येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची आहे. म्हणून त्यावर आपलं लक्ष ठेवणं खूप आवश्यक आहे. पण आपण नसू
कारण त्याच्या अगोदरच जे आहे ते रॅप्चर झालेलं असेल. हालेलुया. आता नवीन काळामध्ये पण भविष्यवाणी दिली गेली. ह्याबद्दल मत्ती 24:29 म्हटलं आहे, त्या दिवसाच्या क्लेशानंतर लगेच सूर्य अंधारेल, चंद्र आपले तेज देणार नाही, तारे आकाशातून पडतील आणि आकाशातील शक्ती हलविल्या जातील. काय म्हटले? त्या दिवसाच्या क्लेशानंतर लगेच सूर्य अंधारेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की ही जी भविष्यवाणी आहे येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची भविष्यवाणी आहे. आणि येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन कधी होईल? जेव्हा क्लेशाचा काळ समाप्त होईल. जेव्हा क्लेशाचा काळ समाप्त होईल तेव्हा ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, जे क्लेशाच्या काळामध्ये जे लोक असतील त्यांना या सर्व ज्या आहेत या गोष्टी दिसणार आहेत. तेव्हा सूर्य जो आहे तो अंधारमय होईल. तर प्रियानो, जसं मी तुम्हाला सांगितलं, 7 वर्षाचा जो क्लेशाचा काळ आहे हा खूप कठीण काळ असेल. म्हणून कृपा करून तुम्ही या काळामध्ये राहू नका. म्हणून तुमचं रॅप्चर होणे खूप आवश्यक आहे. आणि रॅप्चर कसं होईल? जर आपण येशू ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवला, जर आपलं तारण झालं असेल, आपलं रॅप्चर होईल. नाहीतर आपल्याला 7 वर्ष इथं राहावं लागेल आणि असंख्य कठीण वेदनांतून आपल्याला जावं लागेल. आणि तेव्हा तारण मिळणं खूप अवघड होऊन जाईल. तेव्हा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं खूप अवघड होऊन जाईल. कारण तेव्हा जर तुम्ही म्हणाल की मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तर लोक तुम्हाला सोडणार नाही आहेत. म्हणून हीच वेळ आहे. आजच तारणाचा दिवस आहे. बघा, बायबलमध्ये ज्या भविष्यवाणी दिल्या आहेत त्या पूर्ण होत आहेत. लूक 21 पण म्हटलेलं आहे, 25 मध्ये सूर्य, चंद्र आणि तारे चिन्हे दिसते आणि पृथ्वीवर समुद्राच्या गर्जना व लाटामुळे राष्ट्रे गोंधळून संकटात पडतील. जगावर काय येणार आहे याच्या भीतीने लोक भयभीत होतील, कारण आकाशातील शक्ती हलविल्या जातील. तेव्हा ते मनुष्यपुत्राला मेघावर सामर्थ्याने व महान तेजाने येताना पाहतील. जेव्हा त्या गोष्टी घडतील तेव्हा उभे राहा आणि तुमचे मस्तके उंच करा, कारण तुमचे तारण जवळ आलेले आहे. प्रियानो, आता ही पण भविष्यवाणी दिली गेली येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या अगोदरची भविष्यवाणी. तेव्हा या सर्व गोष्टी होणार आहेत. सूर्य, चंद्र, ताऱ्यात चिन्हे दिसणार आहेत. सूर्य अंधमय होणार आहेत. लोक आश्चर्यचकित होऊन जातील. त्यांना वाटेल की हे असंच एक सूर्यग्रहण असेल. पण प्रियानो, हे सूर्यग्रहण जे बाकीचे सूर्यग्रहण असेल असं नसेल. ते भयावक असेल. आणि सर्वजण जे आहेत ते येशू ख्रिस्ताला जे आहेत ते येताना पाहतील. प्रियानो, म्हणून खूप आवश्यक आहे की येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे. मला माहिती आहे पुष्कळ लोक तुम्ही रॅप्चरवर विश्वास ठेवत नाही. पुष्कळ लोक जे शेवटच्या दिवसाची घटना आहे त्यावर ते विश्वास ठेवत नाही. त्यांना वाटतं की या गोष्टी का होणार नाही आहेत, या सर्व काल्पनिक गोष्टी आहेत, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या आहेत. त्यांना वाटते कुठल्या माणसाने या गोष्टी आणलेल्या आहेत. पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्या आहेत आणि वचन आपण वाचतोय. म्हणून खूप आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमचं तारण होणं खूप आवश्यक आहे. जर तुमचं तारण झालं तर तुमचं रॅप्चर होईल आणि तुम्ही स्वर्गामध्ये असाल आणि 7 वर्ष तुम्ही स्वर्गामध्ये असाल आणि खाली पृथ्वीवर या सर्व गोष्टी होतील. हालेलुया. आपण प्रार्थना करू. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.